मोबाईल सायलेंट काय करा सुरू करा काय करा बस का संस्थेचे पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनी, आज आपण कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या 122व्या जयंतीच्या निमित्त संस्थेने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाबद्दल माहिती घेण्यासाठी जमलेलो आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करू इच्छितो आणि या कार्यक्रमाच्या सर्व रूपरेषा संस्थेचे जनरल सेक्रेटरी पी.टी. पाटील आपल्याला सांगतील. सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी मी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे खूप खूप स्वागत करतो. दरवर्षीप्रमाणे संस्थेचे संस्थापक संवर्धक आदरणीय कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीचा कार्यक्रम यावर्षी देखील अतिशय उत्साहामध्ये करण्याचं प्रयोजन केलेलं आहे. हा दिवस समाज दिन म्हणून सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. कर्मवीरांनी स्थापन केलेली संस्था आता सध्या 90व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि 10 वर्षामध्ये त्याचं 100 वर्ष पूर्ण होत आहे. आजचा ज्या कारणासाठी आपण जमलेलो आहोत तर 4 फेब्रुवारी हा मामांचा जन्मदिवस. या दिवशी या महामानवाचं या पृथ्वी तलावर आगमन झालेलं आहे. तो दिवस आपण सर्वजण दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो. यावर्षी देखील अतिशय मोठ्या प्रमाणात मामांची जयंती आपण साजरी करण्याचं नियोजन केलेलं आहे. या नियोजनाचा भाग म्हणजे साधारणपणे 27 तारखेपासून संस्थेच्या सर्व शाखांमध्ये कर्मवीर सप्ताह आपण साजरा करीत आहोत. यामध्ये विविध स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. काही स्पर्धा पूर्ण झालेल्या आहेत, काही स्पर्धांचं सध्या चालू आहेत. त्यामध्ये मैदानी स्पर्धा आहेत. विद्यार्थ्यांच्याकडे असणारे गुण, कला आणि त्याला चालना देण्यासाठी यामध्ये सुद्धा आपण त्यांची स्पर्धा आयोजित करतो. विद्यार्थ्यांकडे असणारे विविध गुण या निमित्तानं आपण सर्वांपुढे आणतो, त्याला चालना देण्याचा प्रयत्न करतो. सर्वात महत्वाचं म्हणजे कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आपले मुख्य जे कार्यक्रम आहेत हे दिनांक 1 फेब्रुवारी पासून चालू होत आहेत. हे चालू होण्यापूर्वी 30 जानेवारी हा महात्मा गांधी यांचा ज्यांची पुण्यतिथीचा दिवस. संस्था दरवर्षी 2 ऑक्टोबर आणि 30 जानेवारी या 2 दिवशी पूर्ण संस्था आणि ग्राम स्वच्छता अभियान दरवर्षी राबवण्याचा संकल्प गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण चालू केलेला आहे. तो आता देखील 30 जानेवारीला संस्थेच्या सर्व शाखांमध्ये हा उपक्रम साजरा केला जातो. दिनांक 31 तारखेला या कार्यक्रमाची सुरुवात महिला जनजागरण रॅलीतून, महिलांची एक मोटरसायकल रॅली संपूर्ण शहरातून फिरणार आहे. त्यामध्ये संस्थेच्या सर्व महिला कर्मचारी मोटरसायकलवर या जनजागरण सुरू झालं आहे याचा आगाज करणार आहेत. सकाळी 9 वाजता सदरची रॅली आपल्या बार्शी शहराच्या मुख्य रस्त्यातून फिरून मामांचा जयघोष करत करत ते परत शिवाजी पुतळ्याजवळ त्याचं विसर्जन होणार आहे.
दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांसाठीचा हा दिवस आहे, ज्यांच्यासाठी मामांनी संस्था स्थापन केली. त्या विद्यार्थ्यांना प्रेरक व्याख्यान आपण आयोजित करण्याची परंपरा गेल्या 3 वर्षात चालू केलेली आहे. यावर्षी मान्य प्राध्यापक श्री वसंत हंकारे हे प्रेरक व्याख्यान देणार आहेत. व्याख्यानाचा विषय आहे बाप समजून घेताना. अतिशय भावस्पर्शी हा विषय आहे. विद्यार्थ्यांमध्ये या व्याख्यानाची अतिशय विद्यार्थी कुतूहलाने आणि उत्सुकतेने वाट पाहत असतात. या दिवशी फक्त संस्थेचेच नाही तर सर्व बार्शी परिसरातील विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. तर सदरच्या कार्यक्रमाला श्री वसंत हंकारे हे आहेत कोल्हापूरचे आणि आपल्या युट्यूबवर सुद्धा त्यांची बरेचसे व्याख्यानं आपण कदाचित ऐकले असेल. अतिशय उत्कृष्ट असे व्याख्याते आहेत. त्यांचा हा कार्यक्रम दिनांक 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता आपण आयोजन केलेलं आहे. रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी मुलांसाठीचा कार्यक्रम 1 तारखेला झाल्यानंतर महिलांसाठीचा आपण कार्यक्रम नव्याने चालू केलेला आहे. गेल्या 2 वर्षापासून महिला मेळावा आयोजित करतो आपण. त्यामध्ये महिलांचा सन्मान आणि महिलांचं कर्तृत्ववान महिला यांचा सत्कार करत महिलांना मार्गदर्शन करणं हे सुद्धा सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून आपण या क्षेत्रात सुद्धा काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण त्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे. 2 फेब्रुवारीला अध्यक्ष मालिनी फाउंडेशन आदरणीय श्रीमती भारतीताई चव्हाण या पिंपरी चिंचवडच्या आहेत. त्यांचं महिलांना उद्योगामध्ये पुढे आणण्यासाठी ज्या ज्या काही मार्गदर्शन लागतं ते सर्व मार्गदर्शन त्या गेल्या जवळजवळ 15 वर्षापासून देत आहेत. तर त्यांचं अतिशय चांगलं व्याख्यान आपण दिनांक 2 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता आपल्याकडे आयोजित केलेलं आहे. त्याच दिवशी बार्शी आणि बार्शी परिसरातील जी महिला बचत गट आहेत त्यांनी जे नाविन्यपूर्ण त्यांची उत्पादनं केलेली आहेत त्यांच्यासाठी स्टॉल आपण उभा करण्याची त्यांना परवानगी दिलेली आहे. त्याप्रमाणे भरपूर स्टॉलची मागणी देखील आपल्याकडे आलेली आहे. दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी मामांच्या काम वेळेपासून जी प्रथा चालू होती की संस्थेतील गुणवंत, प्रज्ञावंत, प्रतिभावंत आणि ज्यांनी संस्थेमध्ये अनेक वर्ष सेवा करून संस्थेची सेवा केलेली आहे अशा कर्मचाऱ्यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांचा सत्कार, जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार, जे खेळाडू किंवा विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेला आहे अशा विद्यार्थ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आपण सकाळी 10:30 वाजता आयोजित केलेला आहे. त्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांतजी दळवी हे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपलेच आदरणीय दिनकररावजी जगदाळे IAS हे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 3 ते 7 या वेळामध्ये संस्थेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आपण दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेला आहे. दिनांक 4 फेब्रुवारी 2025 या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे तुळजापूरून ज्योती येईल. त्या ज्योतीचं आगमन आपल्या मामांच्या पुतळ्याजवळ होईल. मामांना अभिवादन आपल्या सर्वांतर्फे आपण करूया आणि सकाळी ठीक 8 वाजता नेहमीप्रमाणे जनजागरण रॅली पूर्ण बार्शी शहरातून अतिशय उत्साहामध्ये करण्याचं आपलं नियोजन केलेलं आहे. त्यासाठी विविध चित्ररथ, विविध ऍक्टिव्हिटीज आपण विद्यार्थ्यांमार्फत करणार आहोत. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साह आम्हाला दिसून आलेला आहे. ही रॅली साधारणपणे 12-12:30 वाजेपर्यंत चालेल आणि दुपारी जयंतीचा मुख्य कार्यक्रम आहे ज्याचं आपल्या सर्वांना आकर्षण असतं. त्यासाठी आपण प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर अशोक चौसाळकर, विचारवंत, राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, अतिशय चांगले वक्ते आहेत. यांचं व्याख्यान अध्यक्ष माननीय श्री बाबा भांड,
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि प्रशासक संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली सदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी बार्शी तालुक्याचे आमदार श्री दिलीप सोपल, खासदार श्री ओमराजे निंबाळकर, माजी आमदार आदरणीय राजेंद्रजी राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। याच कार्यक्रमामध्ये पूर्वीप्रमाणे आलेल्या प्रथेनुसार वीर माता वीर पत्नी यांचा सत्कार देखील आपण करत आहोत। 4 तारखेला हा मुख्य कार्यक्रम म्हणजे आपल्या संस्थेच्या दरवर्षीच्या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपण पार पाडत असतो। यावर्षी या 4 तारखेच्या कार्यक्रमानंतर दरवर्षी आपण मामांच्या नावानं दिले जाणारा कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार सोहळा हा आयोजित करण्याचं ठरवलं होतं। या पुरस्कारार्थीची निवड आम्ही 2 वर्षापूर्वी केलेली होती। त्यामध्ये एक आहेत आदरणीय रघुनाथजी माशेलकर, प्रसिद्ध सायंटिस्ट आहेत, आणि दुसरं नाव आहे आदरणीय अनिलजी काकोडकर साहेब। दोघंही पद्मविभूषण आहेत। दोघांनाही आपल्या देशाच्या सेवेमध्ये आपली उत्कृष्ट अशी जबाबदारी पार पाडलेली आहे। दोघांनाचेही बायोडाटा जर बघितले तर आपल्याला इथे 2 तास थांबावं लागेल। इतका मोठा बायोडाटा आणि इतकं मोठं कार्य या दोघांचं आहे। या दोघांची तारीख आपल्याला मिळत नव्हती। सुदैवानं मामांच्या जयंतीच्या निमित्तानं या दोघांनीही 5 फेब्रुवारीला यायचं कबूल केलं। हा खरोखर आपल्या दृष्टिकोनातून भाग्याचा क्षण आहे। आणि मग या दोघांना पुरस्कार आपण आपल्याच जवळचे औरंगाबादचे माननीय महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्यपाल राजस्थान यांच्या हस्ते आपण त्यांना प्रदान करणार आहोत। त्यासाठी सदरचा कार्यक्रम दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता आपल्या बीएड कॉलेजच्या प्रांगणामध्ये आपण पूर्णत्वास नेत आहोत। अशा प्रकारे संस्थेच्या कर्मवीर जयंतीच्या निमित्तानं आपण भरगच्च असे कार्यक्रम यावर्षी आयोजन केलेला आहे। या कार्यक्रमासाठी मी आपल्या सर्व बार्शीकर, उस्मानाबादकर आणि सर्व पंचक्रोशीत भूम, परंडा, माढा, उस्मानाबाद, बार्शी ह्या सर्व तालुक्यातील नागरिकांना आपल्या मार्फत विनंती करतो की आपण सर्व कार्यक्रमास आपली उपस्थिती राहावी, द्यावी। आतापर्यंत संस्थेला जे आपल्या ह्या तळागाळातल्या लोकांनी, समाजाने जी मदत केलेली आहे तसंच सहकार्य यापुढे देखील करत राहावं। संस्था सामाजिक बांधिलकी ठेवून समाजाप्रती असणारी आपली जबाबदारी नेहमीच पार पाडते। संस्था सामाजिक उपक्रम राबवून समाजाच्या साठी जे काही योगदान संस्थेकडनं समाजाला अपेक्षित आहे ते देण्यासाठी प्रयत्नपूर्वक आम्ही त्याची जबाबदारी पार पाडत आहोत। या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वजण आलात, आमचा पूर्ण कार्यक्रमाची माहिती घेतली। आपल्या सर्वांचं खूप खूप आभार आहे। आपण सर्वांनी या सर्व उपक्रमामध्ये स्वतः हजर राहावंच, पण आपल्याकरवी आपल्या प्रसिद्ध आपल्या वेगवेगळ्या मीडिया कर्मी आपण सर्व जनतेला आवाहन करावं की या कार्यक्रमाला उपस्थित राहून संस्थेला सहकार्य करावं। धन्यवाद। आपले काही प्रश्न असतील तर विचार। हा मूळ मुद्दा राहिला की या 4 फेब्रुवारीच्या कार्यक्रमामध्ये संस्थेचा जो निम्मा पार्ट आहे आरोग्य सेवा, या आरोग्य सेवेसाठी कार्यरत असणारे गेल्या 50 वर्षापासून यावर्षी 50 वर्षात पदार्पण होतंय। तर जगदाळे मामा हॉस्पिटल तर्फे यावर्षी 3 अगदी उत्कृष्ट असे कार्यक्रम आयोजित केले होते। त्यातील पहिला कार्यक्रम संस्थेचं नवीन ट्रॉमा युनिट आता पूर्ण झालेलं आहे। त्या ट्रॉमा युनिट मध्ये आपण कॅथलॅबची सोय केलेली आहे। यावर्षी 122वी कर्मवीरांची जयंतीचं औचित्य साधून आपण 122 अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी मोफत करण्याचं ठरवलेलं होतं। त्याची रजिस्ट्रेशन चालू आहे, त्याचं करायचं काम पण चालू झालेलं आहे। गरीब आणि गरजू लोकांसाठी आहे या स्कीम। दुसरी गोष्ट, आपल्याकडं फिजिओथेरपी विभाग आहे। फिजिओथेरपी विभागासाठी सुद्धा गरजू लोकांसाठी आपण
कॅम्प घेतलेला, परवाच कॅम्प झालेला आहे. 2 दिवसाचं कॅम्प झालं. त्यासाठी तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन आणि पुढील ट्रीटमेंटची दिशा ठरवण्यासाठी 2 दिवसाचं कॅम्प घेतलेलं आहे. ते सुद्धा फ्री कॅम्प घेतलेला आहे. वेगवेगळ्या शाखांतर्फे आपण ब्लड बँक आणि आपलं संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपण रक्तदान शिबिर सुद्धा प्रत्येक शाखेमार्फत आयोजित केलेली होती. ती सुद्धा अगदी यशस्वीरित्या पार पडलेली आहेत. हॉस्पिटलसाठीची आणखीन काही माहिती आदरणीय यादव साहेबांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वात अतिशय थोडक्यामध्ये चंद्रशेखरजी पी.टी. पाटील यांनी या वर्षीच्या कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या 122व्या जयंतीच्या निमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे. उद्देश एवढाच की आपण आतापर्यंत संस्थेने जे काही केलेलं आहे अल्प असं म्हणावं तर ते समाजापर्यंत जावं अशी एक या पाठीमागची अपेक्षा आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये तसं बरंचसं काम केलेलं आहे आणि सांगायला खूप मोठा आनंद वाटतो की यावर्षी ज्या 3 महाविद्यालयामध्ये नॅक झालेलं आहे त्या सर्व नॅकमध्ये सर्व महाविद्यालयामध्ये A ग्रेड मिळालेले आहे आणि हे संस्थेच्या दृष्टीनं अतिशय गौरवास्पद बाब आहे असं मला आवर्जून सांगावं वाटतं. परवा शिवाजी महाविद्यालयाला सलग 3ऱ्यांदा A ग्रेड मिळालेले आहे. हे क्वचित होतं, परंतु शिवाजी महाविद्यालयाच्या लोकांनी यामध्ये खूप कष्ट घेऊन हे यश मिळालेलं आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी 50 वर्षापूर्वी सुरू केलेले जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये विविध उपक्रम आम्ही घेतलेले आहेत. त्यातले काही पाटील साहेबांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत. मला या ठिकाणी आतापर्यंत जे बऱ्याच वेळेला सांगत आलेलं आहे ते म्हणजे आपलं जागतिक लेवलचं ट्रॉमा सेंटर आपण या बार्शीसारख्या तालुका लेवलला करत आहोत. आपलं पाहिल्यानंतर बऱ्याच ठिकाणी याबद्दलची माहिती घेऊन बऱ्याच जणांनी ट्रॉमा सेंटर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सुद्धा अतिशय चांगली बाब आहे. खूप लांब जर ऍक्सिडेंट झाला तर त्यांना बार्शीचं ट्रॉमा सेंटर सापडायला जर वेळ लागला तर हा जो गोल्डन पिरियड असतो तो अतिशय महत्वाचा असतो. त्यासाठी सर्वांनी जवळच्या ट्रॉमा सेंटरमध्ये जाणं, तिथं लागणाऱ्या सुविधा असणं गरजेचं आहे. म्हणून जागतिक लेवलवर ट्रॉमा सेंटरचा खूप मोठा प्रचार झालेला आहे. परवाच गेल्या 2024 साली सोलापूर जिल्ह्यामध्ये 774 मुलांचे ऍक्सिडेंटमुळे डेथ झालेले आहेत. यामध्ये 15 ते 35 वयोगटातील जवळजवळ सर्व ऍक्सिडेंटमध्ये गेलेली मुलं होती. एक चांगली तरुण पिढी या ऍक्सिडेंटमुळं वाया चाललेली आहे. तेव्हा त्यांचं संरक्षण करण्यासाठी उद्देशानं आम्ही हा ट्रॉमा सेंटर सुरुवातीला 40 कोटीचं प्रोजेक्ट म्हणून घेतलं होतं. दिवसेंदिवस मशिनरीज किमती वाढत चाललेल्या आहेत. तरी देखील आतापर्यंत कुठल्याही मोठ्या याचं सहकार्य न लाभता लोकसहभागातून आम्ही हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. सांगायला मोठा आणखीन एक आनंदाची गोष्ट आहे. काही 2 महिन्यापूर्वी आदरणीय तानाजी सावंत आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी ट्रॉमा युनिटला भेट दिली आणि आम्हाला सर्वांना विचारलं की आता तुमचं तर सगळं झालेलं दिसतंय, काय कमी आहे तुमच्याकडे. तेव्हा 2 गोष्टी कमी आहेत एवढं मी सांगितल्यानंतर त्यांना सांगितलं की या ठिकाणी MRI एक मशीन नाही आणि
ज्या ठिकाणी कॅथलॅब आहे अशा ठिकाणी ताबडतोब कार्डियक सर्जरी करण्याचं ऑपरेशन थिएटर असणं गरजेचं आहे सर. हे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या लेवलचं ऑपरेशन थिएटर या ठिकाणी कॅथलॅबच्या शेजारीच अतिशय उत्कृष्ट असं आम्ही ऑपरेशन थिएटर बांधलेलं आहे. त्या ठिकाणचे लागणारे जे साहित्य आहे ते जवळजवळ 2 कोटी रुपयाचं साहित्य लागतं म्हणून आम्ही थांबलेलो आहे. परंतु मला वाटतं 50 वर्षामध्ये जेव्हा हे हॉस्पिटल पदार्पण करत आहे तेव्हा कुठल्या ना कुठल्या तरी मार्गातून आणि आदरणीय तानाजीराव सावंत यांनी आम्हाला त्यांच्या जाहीर सभेमध्ये आश्वासनही दिलेलं होतं. काही दिवसामध्ये तुमच्या हॉस्पिटलमध्ये MRI मशीन बसेल आणि ऑपरेशन कार्डियक सर्जरीला लागणारे ऑपरेशन थिएटरचे साहित्य पण मिळून जाईल असं त्यांचं आश्वासन आम्ही मनामध्ये ठेवलेलं आहे. या अशा अनेक गोष्टी हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही बार्शी तालुका हा ग्रामीण भागातला जरी असला तरी आरोग्याच्या दृष्टीनं सर्वांच्या जीवाला खूप मोठी किंमत आहे. त्याचं आपण मोलमाप करू शकत नाही. या उद्देशानं आम्ही जगदळमामा हॉस्पिटलला अद्ययावत करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. या संदर्भामध्येच आमचे मेडिकल सुप्रिटेंडेंट डॉक्टर जगताप यांनी उस्मानाबाद आकाशवाणीवरही सविस्तर माहिती काही दिवसापूर्वी दिली आहे. परत एकदा आपण एवढ्या बहुसंख्येने आलात आणि आमचं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि मी थांबतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलेला आहात. काही गोष्टी ज्या संस्थेनं केलेल्या आहेत त्या गेल्या वर्षभरात त्या पण तुम्हाला सांगावं असं वाटतं की संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि 100व्या वर्षाकडे वाटचाल करत असताना काही आपण ध्येय पण ठेवली पाहिजे. सध्याचा काळ बघता नोकऱ्या कमी झालेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभा राहणं अतिशय गरजेचं आहे. हे सगळं ओळखून शासनानं नवीन शैक्षणिक धोरण लागू केलेलं आहे. त्याची सुरुवात पहिल्या टप्प्यातच आपण सिनियर कॉलेजसाठी चालू केलेली आहे. पण हे सर्व करत असताना नवीन शैक्षणिक धोरणाकडे जात असताना संस्था एकटीच वाटचाल करू इच्छित नाही, तर संस्था आपल्या बार्शी तालुक्यातील परांडा, भूम, माढा तालुक्यातील सर्व संस्थांच्या सर्व शाखांना बरोबर घेऊन ह्या नवीन शैक्षणिक धोरणाबरोबर जायचं संस्थेचं मनात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण दुपारीच आपल्या शिवाजी महाविद्यालयाच्या 14 नंबर हॉलमध्ये भूम, परांडा, बार्शी, उस्मानाबाद आणि माढा ह्या सर्व तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकाची एक कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये सर्वांना नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रमाणे आपल्याला पुढे कसं जाता येईल याबद्दल आपण एक मोठं चर्चासत्र आयोजित केलेलं होतं. त्यामुळे गुणवत्ता राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळवण्यासाठी आपण शिवाजी महाविद्यालयामध्ये जर आपण गेलात तर आतल्या बाजूला आपण मोठा खर्च करून एक मोठी इमारत प्राप्त केलेली बांधलेली आहे. सदरच्या इमारतीमध्ये साधारणपणे 2 वर्षापूर्वी आपल्याला शासनाच्या ग्रँट मधून 2 कोटीचे आपल्याला इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला मिळालेली होती. त्याचा वापर करून आपण इन्क्युबेशन सेंटर ही संकल्पना नव्याने राबवलेली आहे. या इन्क्युबेशन सेंटरचे आपल्याला काय फायदे, तर विद्यार्थ्यांना संशोधन करण्याला जास्तीत जास्त संधी निर्माण करून देणे, त्यांना प्रयोग करण्याकरता त्यांचे साहित्य मोठे मोठे जे कॉस्टली इक्विपमेंट्स आहेत ते तिथं उपलब्ध करून देणे, हा एक त्याचा भाग आहे की जेणेकरून विद्यार्थी रिसर्चकडे संशोधनाकडे जास्त वळतील. आपल्याकडं अंडर ग्रॅज्युएटसाठी 18 डिपार्टमेंट आहेत, आपल्याकडं पोस्ट ग्रॅज्युएटसाठी 14 डिपार्टमेंट आहेत आणि PhDचे आपल्याकडे जवळजवळ 11 डिपार्टमेंट आहेत. त्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चरच्या अभावी किंवा इक्विपमेंटच्या आधारे कुठल्याही विद्यार्थ्यांना बाहेरच्या ठिकाणी जायची गरज भासू नये हा उद्देश ठेवून आपण पुढच्या 10 वर्षासाठी आपण रिसर्च सेंटर डेव्हलप केलेलं आहे. या रिसर्च सेंटरसाठी विद्यार्थ्यांना याच ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात रिसर्च करता येऊ शकेल हा एक त्यातला भाग आहे.
दुसरा, कुठलाही विद्यार्थी या आपल्या पंचक्रोशीतल्या कुठलाही विद्यार्थी त्याच्याकडे काही आयडियाज असतील, इनोव्हेटिव्ह कल्पना असतील आणि त्याद्वारे त्याला जर शासनाची मदत किंवा टेक्निकल गायडन्स पाहिजे असेल, तो सुद्धा आपल्या इन्क्युबेशन सेंटर मार्फत आपण त्याला मिळवून देऊ शकतो. अशा प्रकारचे 4 प्रकल्प म्हणजे 4 विद्यार्थ्यांसाठीचे जवळजवळ 60 लाखांच्या मदतीचे प्रकल्प आपण शासन दरबारी पाठवलेले आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या आयडिया घेऊन स्वतःच्या पायावर उभारून स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी संधी निर्माण करून देणे हा एक यातला भाग आहे. तिसरी गोष्ट आहे की इनो युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या मार्फत आपण एक MOU साईन करत आहोत. ह्या MOU मध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीला सामोरं कसं जायचं त्यासाठी आपण प्रशिक्षण केंद्र चालू करण्याचा प्रयत्नात आहोत की ज्याला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं सर्टिफिकेट मिळेल आणि कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये त्यांना ऍक्सेस मिळू शकेल की जेणेकरून इंडस्ट्रीमध्ये त्याच्या कलागुणांचा जर स्ट्राईक झालं त्या इंडस्ट्रीच्या लोकांना तर त्याला तिथं जॉब मिळू शकेल किंवा त्याच्या आयडिया घेऊन इंडस्ट्रीमध्ये त्याला सहकार्य मिळू शकेल. तिसरी गोष्ट गेल्या वर्षी आम्ही केलेली, आपल्या संस्थेमध्ये ज्या काही स्किल बेस्ड कोर्सेस आहेत त्याच्यावरच समाधान न मानता आम्ही आपल्या संस्थेचं IIT पवई यांच्याशी कोलॅबोरेशन करायचा आपला एक साधारणपणे मानस आहे. त्यासाठी आम्ही बापू शितोळे, नंतर राजेंद्र पवार, नंदनजी जगदाळे, दिनकरराव जगदाळे अशी एक टीम पूर्ण एक दिवस IIT पवई इथे जाऊन पूर्ण त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. त्यातील सितारा, IIT पवई मध्ये सितारा म्हणून एक विभाग आहे आणि उन्नत महाराष्ट्र म्हणून एक विभाग आहे. यांच्याबरोबर अगदी सखोल चर्चा करून त्यांच्याबरोबर आपल्याला कशा पद्धतीनं टायअप करता येईल याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्व संस्थेचा इतिहास, सर्व माहिती या IIT ना सखोल माहिती नुसतं आमच्याकडनं घेतलेली नाही तर त्यांनी आजूबाजूच्या परिसरातून सुद्धा आपल्या संस्थेची माहिती घेतली आणि त्यांनी सुद्धा ठरवलेलं आहे की ही संस्था चांगली आहे आणि त्यांनी एक दिवस इथं देतो म्हणले. इथं येऊन त्यांनी 2 दिवस मुक्काम करून पूर्ण आपली संस्था बघितलेली आहे आणि आपल्या संस्थेबरोबर MOU साईन करायचं तत्वता मान्य केलेलं आहे. याचा फायदा एक होणार आहे की आपल्या शिक्षकांना IIT मध्ये जाता येईल. IIT चे शिक्षक आपल्या येथे आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. आपल्या विद्यार्थ्यांना IIT प्रयोगशाळेमध्ये जाऊन काम करण्याची संधी निर्माण होईल आणि जर IIT आपल्या काही स्किल बेस बरोबर MOU साईन केले तर त्यांना मिळणाऱ्या सर्टिफिकेटवर एक शिक्का IITच असणार आहे की जेणेकरून त्याच्या पदवीला महत्व प्राप्त होईल आणि विद्यार्थ्यांना आपल्या पुढच्या भवितव्याकडे वाटचाल करताना खूप त्याचा उपयोग होणार आहे. अशा प्रकारे संस्था ग्रास रूटला विद्यार्थ्यांसाठी जेवढं काय करायचा प्रयत्न करता येणे शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्नात आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी आपण जूनच्या नंतर जून-जुलै मध्ये आपलं नवीन ऍग्रिकल्चर कॉलेज BSc ऍग्रिकल्चर कॉलेज आपण चालू केलं. BSc ऍग्रिकल्चर कॉलेजला सुद्धा ड्रोन टेक्नॉलॉजी नावाचा प्रकार आहे ज्याला शासन 2000 कोटी रुपयाची ग्रँट देतं. त्या 2000 कोटीसाठी ड्रोन सेंटर आपल्या इथं आणण्याचे प्रयत्न वरिष्ठ स्तरावर आपले चालू आहेत. तर त्याला सुद्धा तत्वता मान्यता मिळालेली आहे पण मधल्या काळामध्ये इलेक्शन आली, आचारसंहिता लागली त्यामुळं तो सध्या अर्धवट आहे. त्याच्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न अगदी जोरात चालू आहेत. आपण सर्वांनी सुद्धा आपल्या काही संबंध असतील, आपले काही कॉन्टॅक्ट असतील तर ते आम्हाला सांगावेत आणि संस्थेला सतत सहकार्य करावं. आजपर्यंत आपण सर्वांनी संस्थेला सहकार्य तर केलेलंच आहे. आपल्या सर्वांच्या जोरावर ही संस्था पुढे चाललेली आहे. असंच सहकार्य आपण सर्वांनी यापुढे करावं. संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण हिरवीने भाग घ्यावा. आपली संस्था आहे असं समजून संस्थेला मदत करावी. संस्थेचं जे कार्य आहे ते जनसामान्य पुढे गेलं पाहिजे तरच आपल्याला गुणवंत विद्यार्थी जे बाहेर जात आहेत सोलापूर, उस्मानाबाद इथं काय नाही म्हणून तर ते इथंच कसे राहतील याचा प्रयत्न करावा. कृषी क्षेत्रात सुद्धा आपल्याला ऍग्रिकल्चर कॉलेजच्या माध्यमातून फार मोठं काम करायचं आहे. संस्था सामाजिक बांधिलकी ठेवून बाहेरच्या शेतकऱ्यांसाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा
वेगवेगळे उपक्रम राबवण्याचं योजना आखत आहे. त्यासाठी सर्वांनी आपल्याला आम्हाला सहकार्य करावं एवढीच या प्रसंगी विनंती करतो. धन्यवाद. आपल्याला काही आमच्याकडून काही क्लॅरिफिकेशन हवं असेल तर विचारा. मेडिकल कॉलेजचं कुठपर्यंत आले तर सांगू का मी? म्हणजे जे काय असेल सांगतो. मेडिकल कॉलेज ही खरी तर बार्शीकरांची म्हणजे जीव की प्राण आहे विषय. हे आम्ही सुद्धा जाणतो. आमची सुद्धा खूप इच्छा आहे मेडिकल कॉलेज काढण्याची. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं सुसज्ज असं हॉस्पिटल आहे. जसं तुम्ही म्हणता की बाकीच्या लोकांना हॉस्पिटल नाही, आपलं तयार हॉस्पिटल असताना सुद्धा आपण मेडिकल कॉलेजसाठी का जात नाही? तर ह्याला काही कारणं आहेत. आम्ही त्या दृष्टिकोनातून खूप प्रयत्न केलेले आहेत. परंतु आपण जर त्याच्या खोलात शिरलो तर मेडिकल कॉलेज काढणं हे सध्या संस्थेला शक्य नाही. परंतु बीएमएस कॉलेजचा प्रस्ताव आपण ह्या वर्षी सादर करतोय. आता बीएमएस आणि मेडिकल यांना सुद्धा आपलं काय आयुर्वेदिक लोकांना ऍलोपॅथिक मध्ये प्रॅक्टिस करण्याला शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव सध्या आम्ही तूर्त स्थगित ठेवलेला आहे. ज्यावेळेस पुढं आपल्या काही संधी तशा निर्माण होतील त्यावेळेस आपण मेडिकल कॉलेजचा जरूर विचार करू. परंतु मेडिकल कॉलेजच्या ऐवजी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सेस म्हणजे एमडी एमएस असे जे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आणि डीएनबी चे कोर्सेस काढण्याचा संस्थेचा विचार आहे. त्या दृष्टिकोनातून साधारणपणे आपला प्रयत्न चालू आहे. आपण ऍप्लिकेशन करायची सुद्धा त्यांची ऍड निघते. ऍड निघाल्यानंतर आपण त्याच्यासाठी आपलं इन्फ्रास्ट्रक्चर ट्रॉमा युनिटमुळे अतिशय चांगलं झालेलं आहे. तर त्यामुळं आपण पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आणि डिप्लोमा कोर्सेससाठी प्रयत्न करत आहोत. तसंच या वर्षीपासून म्हणजे साधारणपणे जून पासून आपण एलएलएम चालू करत आहोत. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकच एलएलएम कॉलेज आहे. आता हे दुसरं एलएलएम कॉलेज चालू होत आहे. आपल्या विद्यार्थ्यांना इथं आता एलएलएम ची सोय उपलब्ध होईल. चांगले वकील चांगले हे आतापर्यंत आपल्या लॉ कॉलेज मार्फत तर तयार झालेलेच आहेत. पण अजून न्यायाधीश तयार करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्यामुळे एलएलएम साठी सुद्धा संस्थेचे यशस्वी प्रयत्न झालेले आहेत आणि त्याला परवानगी मिळालेली आहे. जून पासून एलएलएम ची कॉलेज चालू होईल अशी आशा आहे. गेल्या वर्षी लॉ कॉलेजला नॅक झालं. सी ग्रेडहून डायरेक्ट ए प्लस ग्रेड आपल्याला मिळाली. खरोखर आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त एक आता आहे आपलं कॉलेज सोडून एकच कॉलेज आहे लॉ कॉलेज ज्याला ए प्लस ग्रेड आहे. त्याच्यानंतर आपल्या लॉ कॉलेजला ए प्लस ग्रेड मिळालेले आहे. आपल्या बीएड कॉलेजला ए ग्रेड मिळालेले आहे. शिवाजी महाविद्यालयाला कालच सरांनी सांगितल्याप्रमाणे ए ग्रेड तिसऱ्यांदा प्राप्त झालेले आहे. आणि 2 कॉलेज आपले जे बीपी सोलाकी कॉमर्स कॉलेज आणि वाशीचं कॉलेज आहे त्यांना सुद्धा बी प्लस प्लस ग्रेड आहे. ए ग्रेड अतिशय .0 अशा मार्कामध्ये ए ग्रेड त्याची सुद्धा गेलेली आहे. नाहीतर गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून आमचे जे प्रयत्न आहेत त्यांना बऱ्यापैकी यश प्राप्त होत आहे असं म्हणायला काय हरकत नाही. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आज श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं संस्थेचे संस्थापक आदरणीय कर्नल मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचं प्रयोजन आणि तिची रूपरेषा सर्व आदरणीय डॉक्टर जाधव साहेब आणि आदरणीय पी टी पाटील साहेबांनी आपल्या पुढे विषद केली. आपल्याला आता निमंत्रण पत्रिका आम्ही देत आहोतच. वर्षभर आपण संस्थेच्या माध्यमातून होणारे सर्व कार्यक्रम अधोरेखित करत असतात. त्याला प्रसिद्धीही देत असतात. काही बांधवांकडून भाग देत असेल तर माझ्या मते या निमित्ताने मी आपल्याला विनंती करेन की त्याच्याकडून होत नाही त्यांनी थोडस याच्यामध्ये पुढाकार घेऊन पुढे येणं अपेक्षित आहे. प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आज आपण संवाद साधतोय. काही चेहरे मला नवीन दिसत आहेत. नव्यानेच काही महिलांचं आमच्या भगिनींचं इथं आगमन झालंय. खूप छान वाटलं.
खरं तर आम्ही शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो आणि मुलांपेक्षा मुलींची उपस्थिती जास्त दिसते. तर या माध्यमातून आज महिलांचा सहभाग आम्हाला थोडासा कर्मवीर मामासाहेबांना अभिप्रेत असलेली की महिला पुढे यावी हा उद्देश सफल होतानाच दिसतोय. तर आपण या पत्रकार परिषदेसाठी आलात यासाठी श्री शिवशिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. एक गोष्ट फक्त राहून गेली की या संस्थेमध्ये येडशीर एक आमची शाळा आहे, त्यामध्ये आम्ही राज्यस्तरीय 14, 17, 19 या वयोगटाच्या शालेय स्पर्धा आणि खुल्या स्पर्धा सुद्धा आम्ही तिथे आयोजित केल्या. सुमारे 200 संघ कबड्डीचे त्या ठिकाणी आले होते. अतिशय उत्तम रीतीनं त्या स्पर्धा आयोजित झाल्या. बराचसा खर्च आला, प्रायोजक पण आले, काही आम्ही दिले, परंतु विद्यार्थ्यांचा जो सहभाग आहे तो अत्यंत मोलाचा आहे. आणि कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालय आपण नव्यानं सुरू केलं, त्याच्या माध्यमातून आता आपण शेतकऱ्यांसाठी वेगळा एक मेळावा आपण आयोजित करतो आहोत. आणि त्या माध्यमातून आता कृषी महाविद्यालयानं थोडंसं पुढे येणं, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे. आणि ते मार्गदर्शन करत असताना वेगवेगळे प्रयोग त्या शेतीमध्ये करणं पण अपेक्षित आहे. आणि हे करत असताना समाजातून आम्हाला मिळणारा जो प्रतिसाद आहे तो जास्त असणं अपेक्षित आहे. आम्ही 2 वेळा प्रयत्न केला, पण जो म्हणावा तसा प्रतिसाद आम्हाला शेतकऱ्यांकडून मिळाला नाही. कदाचित आमचं काही चुकत असेल तर ते पण तुम्ही आमच्या समोर मांडावं की कशामुळं प्रतिसाद कमी येतोय. मला असं वाटतं की कर्मवीर मामासाहेबांच्या कृपेने आज बार्शीच वैभव जे आहे ते पुढे जाताना आपण पाहतो आहोत. आणि हे वैभव म्हणजे येतील त्या माध्यमातून होईल. त्यांच्या बरोबर सुद्धा संस्थेचा एक वेगळा टायअप होण्याची आम्ही वाट पाहतो.